हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। हे लॉंग तोरण डिझाईन कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। हे तोरण तुम्ही छतासाठीही यूज करू शकतात। गौरी गणपती जवळ येत आहेत, सो प्रत्येक जण गौरी गणपतीसाठी छत यूज करत असतो। सो हा छताचा तोरण आहे असं म्हटलं तरीही चालेल, कारण हे तोरण जास्ती करून छतासाठीच यूज केलं जातं। यामुळे डेकोरेशन खूप छान दिसतं। सो हे तोरण बनवून तुम्हीही डेकोरेशन करा। अगदी सोप्या पद्धतीने हे तोरण कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत। इथे मी अशा पद्धतीने हे लटकन बनवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता कट करायचे आहेत। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत। सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। इथे मी साधी लोकर यूज केलेली आहे। शक्यतो तुम्ही ही साधीच लोकर यूज करा, चमकीची लोकर यूज करू नका। हे जे तोरण आहे ते या लोकरमध्येच खूप छान दिसतं आणि हे जास्ती दिवस खराबही होत नाही। चमकीची लोकर थोड्या दिवसांनी खराब होईल। ही लोकर मऊ असते त्यामुळे हे दिसायलाही खूप छान दिसते आणि हे खराबही होत नाही लवकर। चमकीच्या लोकरचे धागे खराब होऊन जातात, सो हीच लोकर यूज करा। या पद्धतीने मी असे टोटल आपण इथे 5 तोरण बनवणार आहोत। लाईन बनवणार आहोत 5 या अशा तोरणच्या। हे तोरण तुम्ही 12 लाईन मध्येही बनवू शकतात। मी हे तोरण 12 लाईन मध्येच बनवणार आहे। इथे आपण व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन करणार आहोत। पिंकची आपण इथे 5 लाईन बनवून घेणार आहोत आणि नंतर व्हाईटची 7 लाईन बनवून घेणार आहे मी। हा पूर्ण तोरण आपल्याला आता हे धागे, हे गोंडे आहेत, जे लटकन आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला लोकर घ्यायची आहे। इथे व्हिडिओ बनवायचा आहे, सो मी छोटे छोटेच पार्ट मध्ये घेतलेली आहे लोकर आणि जेव्हा लोकर संपेल त्यावेळेस तिथे पुन्हा गाठ मारून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने हे पहिलं लटकन अटॅच करायचं आहे आपल्याला। लोकरच्या हे 2 धागे आहेत, या 2 धाग्यांमध्ये आपल्याला हे सर्व गोंडे आहेत ते अशा पद्धतीने हे लटकन आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे धागेही कट करून घ्यायचे आणि हे लटकन अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं, म्हणजे हे दिसायला खूप छान दिसतं। हा जो तोरण आहे तो खूप छान दिसतो छतासाठी, सो नक्की ट्राय करा आणि हा खराबही होणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने हे तोरण तयार होतं। याला खूप मेहनतही लागत नाही आणि दिसायलाही छान दिसतं। या पद्धतीने आपल्याला जेवढं अंतर ठेवायचं आहे तेवढं अंतर ठेवायचं आणि दुसरा जो गोंडा आहे, जो लटकन आहे तो अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्हाला जेवढं अंतर हवं असेल तुम्ही तेवढं अंतर ठेवा। या तोरणची एक लाईन मी 19 लटकननी बनवणार आहे। प्रत्येक लाईन मध्ये आपण इथे 19 लटकन यूज करणार आहोत। अशाच पद्धतीने सर्व लाईन बनवून घ्यायच्या। याच पद्धतीने आपण वस्त्रमाळचंही तोरण कसं विणायचं तेही पाहूयात, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात। आपल्याला जेवढं अंतर ठेवायचं असेल या 2 लटकनमध्ये तेवढं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने 2 गाठ देऊन घ्यायच्या हे, आणि पुढचं जे लटकन आहे ते अशा पद्धतीने 2-2 गाठींनी अटॅच करायचं, म्हणजे ते सुटणार नाही आणि आपलं तोरणही नंतर खराब होणार नाही। छोटे छोटे पार्ट ही लोकरचे कट करून घ्यायचे हे धागे, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हे जे लटकन आहेत ते व्यवस्थित त्यांना गाठी देऊन हे व्यवस्थित आपलं तोरण बनवता येईल। हे पहा,
व्हाईट आणि हे पिंकचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. हे तोरण पूर्ण झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पण त्याआधी हे तोरण कसं बनवायचं ते आपण फक्त पिंक कलरच्या लोकरमध्येच पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त पिंक कलरचे लटकन बनवून तोरण बनवलेलं आहे. ही एक लाईन मी बनवून दाखवलेली आहे. या पद्धतीनेच तुम्ही सर्व लाईन बनवून घ्यायच्या. मी या पिंकच्या 5 लाईन बनवून घेणार आहे आणि नंतर आपण व्हाईटचे जे आहेत ते 7 लाईन बनवून नंतर पूर्ण तोरण बनवून झाल्यानंतर ते कसं दिसतं हे नक्की शेअर करेल. तुम्हाला जेवढं अंतर ठेवायचं असेल तेवढं ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे सर्व लटकन आहेत ते अटॅच करून घ्यायचे. लटकन अटॅच करायच्या आधी या 2 गाठी द्यायच्या, नंतर लटकन आणि नंतर पुन्हा 2 गाठी. अगदी सोप्या पद्धतीने आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती सोपं आहे हे बनवायला, पण दिसायला खूप छान दिसतं. इथे धागा आपला संपलेला आहे, सो दुसरा धागा अटॅच करून घ्यायचा. जर मी हे यासाठी दाखवलेलं आहे कारण जर धागा संपला तर अशा पद्धतीने अटॅच करायचं हे तुम्हाला सांगायचं आहे मला इथे. सो आणि धागाही संपला होता. पूर्ण मोठा असा धागा घ्यायची गरज नाही. छोटे छोटे धागे घेऊन अशा पद्धतीने अटॅच करायचं आणि जिथे धागा संपेल तिथे पुन्हा दुसरा धागा घेऊन अटॅच करायचं. याच पद्धतीने पूर्ण ही लाईन अशीच बनवून घ्यायची आणि नंतर सर्व ज्या 12 लाईन आहेत त्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 3 कलरचे 4 लाईनही बनवू शकतात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिरंगा कलरमध्येही बनवू शकतात. ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीनमध्ये याचंही कॉम्बिनेशन खूप छान दिसेल. शक्यतो साधीच लोकर यूज करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा. तुम्ही नंतर विसरून जातात लाईक करायचं. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा. एक पूर्ण लाईन कशी बनवायची ते मी डीपमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शॉर्टमध्येही सांगता आलं असतं, पण एक पूर्ण लाईन बनवून दाखवलेली आहे मी इथे. या तोरणसाठी ज्या छोट्या छोट्या रिंगा भेटतात त्या इथे यूज करायच्या आहेत आपल्याला. ज्यांना अजिबात विणता येत नाही त्यांच्यासाठी खास हे तोरण आहे. हे दिसायला छान दिसतं. ज्यांना आवडेल त्यांनी नक्की ट्राय करा. पण ज्यांना विणता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप छान डिझाईन आहे. एक अशीच लटकन बनवून तुम्ही दाराचंही तोरण बनवू शकतात. फक्त राऊंडमध्ये 3 राऊंडमध्ये असे लटकन बनवायचे आणि 3 राऊंडमध्ये ते तोरणपट्टीवरती बांधून घ्यायचे. तसंही खूप छान दिसतं. इथे पहा, ही एक रिंग मी यूज केली आहे इथे. ही रिंग इझिली मिळून जाते जिथे तुम्ही लोकर घेतात
तिथेही रिंग मिळून जाईल. त्यांना तोरणची रिंग द्या म्हणल्यानंतर ते लगेच देतात. हे अशा पद्धतीने ही रिंग मी अटॅच करून घेतलेली आहे. याच पद्धतीने सर्व लाईन बनवून घ्यायच्या आणि नंतर आपलं तोरण तयार होईल. हे पहा, मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत लोकरचे. एकदमच करून ठेवायचे म्हणजे असे पटपट बांधता येतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या गॅपमध्ये आपण जे 2 लटकनच्या मध्ये गॅप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मणीही बसवून म्हणजे मणीही ओवून घेऊ शकतात. तसंही खूप छान दिसेल. हा जो 2 लटकनच्या मधला गॅप आहे तिथे मणी ओवा, तसंही छान दिसेल. पण अगदी सिंपल मध्ये कसं विणायचं, कसं बनवायचं ते सांगण्यासाठी मी इथे मणी यूज केलेले नाहीत. हे लटकन बनवण्यासाठी मी टोटल 2 बोटांवरती जो आपण हे लटकन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल 20 वेळेस लोकर गुंडाळून घेतली होती. जास्त वेळेस गुंडाळायची नाही. जास्त मोठेही लटकन छान दिसत नाहीत आणि छोटेही छान दिसत नाहीत. कमीत कमी 20 किंवा 25 अशा पद्धतीने बनवून घ्यायचे, गुंडाळून घ्यायचे आणि धागा कट करून घ्यायचा. असेच सर्व लटकन बनवून घ्यायचे आणि असं एकदम तोरण बनवून घ्यायचं. नंतर एका लाईनमध्ये 19 लटकन मी अटॅच केलेले आहेत. याची लांबी भरपूर होते 19 मध्येच. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 20 ही अटॅच करू शकतात. हे पहा, हे 4 लाईन मी बनवून घेतलेले आहेत. इथे 5, आत्ताची एक 5, इथे 4 असेच सर्व लाईन बनवून घ्यायचे आणि व्हाईटचे मी नंतर 7 बनवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हे छताचं तोरण तयार होईल. इथे मी पिंक कलरचे हे 5 लाईन बनवून घेतलेले आहेत. पहा किती सुंदर दिसत आहेत. हे खूप छान दिसतं हे तोरण. सो नक्की ट्राय करा आणि जास्त कष्टही लागत नाहीत, मेहनतही लागत नाही, अगदी पटापट होऊन जातं. सो एकदा नक्की ट्राय करून पहा. याने एक वेगळाच लुक येईल तुमच्या गौरी गणपतीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.